ज्यावेळेस लाखोचा समाज जमतो त्यावेळेस खरं म्हणजे त्याची दखल घेणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये जबाबदारीनं ज्यांच्यावर जबाबदारी त्यांनी दखल घेणं आवश्यक आहे. आता ज्यांच्यावर जबाबदारी ते आपल्या इकडंच फिरतायत, गावोगाव भांडणं लावित. म्हणजे ज्याची जबाबदारी तोच जर दखल घेत नसेल तर सरकार असं की कोणताही समाज ज्यावेळेस आपली मागणी करण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येने येतो गांभीर्यपूर्वक दखल घेणं आवश्यक आहे, स्वतःहून दखल घेणं आवश्यक आहे. कारण एखादा समाज येतो याचा अर्थ त्याच्या काहीतरी वेदना आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण दुर्दैवानं तसं दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी त्या बाबतीतलं आमचं भूमिका स्पष्टपणे आहे, ती पहिल्यापासून आहे. ते मी सांगत असतो की ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये आणि ते आरक्षण दिलं जावं मराठा समाजाला म्हणून. तसा आम्ही प्रयत्न केलेला होता माननीय पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना आणि तसंच दिलेलं होतं आम्ही. आता तसाच प्रयत्न झाला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. हां, दुर्दैवानं त्याचं राजकारण सुरू झालेलं आहे. हे राजकारण बिलकुल होता कामा नये. मराठा समाजाचा जो गरीब घटक आहे, ज्याला गरज आहे, त्याला ती संधी मिळाली पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. काही राजकारण कुणीही करू नये. यामध्ये मराठा समाजानं कायमच पुढाकार इतरांकरता सुद्धा घेतलेला आहे, हे नाकारता येत नाही. कायमच मदतीचा हात राहिला आहे, आरक्षणामध्ये बी सहकार्य राहिलं आहे मराठा समाज म्हणून. आता ज्यावेळेस त्याची वेळ आलेली आहे त्यावेळेस सगळ्यांनी सहकार्यच केलं पाहिजे. माझं मत मात्र एक स्पष्टपणे आहे, कदाचित त्याच्यात कोणाचं मतांतर असू शकतं की ओबीसीचं जे आहे आरक्षण त्याला धक्का न लावता हे देता येतं आहे. आणि माननीय पवार साहेबांनी सुद्धा आत्ता सांगितलं की तामिळनाडूत तसं घडलेलं आहे. जर घडत असेल दुसऱ्या राज्यामध्ये तर आपली काय अडचण आहे. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही एका विचाराचं आहे. अनेक निर्णय ते असे करत असतात की जे लोकशाहीला पचनी पडणार नाही असे निर्णय करत असताना एक लोकशाही करता, जनतेकरता, समाजाकरता निर्णय घेताना काहीच बिघडणार नाही. काँग्रेसची भूमिका मी तर मांडलेली आहे आणि ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे की ओबीसीला धक्का लावू नये आणि मराठा समाजाला आणि हा प्रयत्न आम्ही केलेला आहे वेळोवेळी, असं नाही, वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. एकीकडे मुंबई पूर्णपणे जाम झालेली आहे, आंदोलन मोठ्या संख्येने, मात्र भाजपचे आमदार आता देखील वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे सुसाईड बॉम्बर आहे. तेव्हा याच्यात काही मंडळी दुर्दैवानं राजकारण करण्याचा प्रयत्न करते. याच्यात राजकारण करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नये. याला कोणत्याही पक्षाचं किंवा याचं हे असण्याचं कारण नाही. हा विषय ह्या पक्ष राजकारण चालू राहणार आहे, त्याचे व्यासपीठं वेगळे असतात. हे सगळे एकत्र येऊन करतायत. हे खरं आहे की भाजप प्रणित असणारे जे आहेत संघटना निरनिराळ्या त्या मात्र त्याला पाठिंबा देताना दिसत नाही, ही तर वस्तुस्थिती आहे. परंतु आम्ही ओबीसीला धक्का न लावता द्यावं हे म्हणतोय, त्यात काही अडचण नाही. काल एका कार्यक्रमात बोलताना शैलेंद्र यांनी म्हटलंय की जरांगे पाटलांना सल्ला दिला श्रद्धा आणि सबुरीचा की या सगळ्या प्रश्नांना आता मी उत्तर दिलं पाहिजे, पण कोणाच्या चर्चेला उत्तर दिलं पाहिजे याला पद्धत आहे. आता असं आहे की काही लोकांना वाटतं की संगमनेर कायम अस्वस्थच राहिलं पाहिजे, संगमनेर जे चांगला विकास झालेला आहे तो कुठेतरी मोडला पाहिजे असे विचार करणारे आणि संगमनेरमध्ये कायम कटकटी चालल्या पाहिजे असे विचार करणारे दुर्दैवाने काही शक्ती आहेत, त्या आजही प्रयत्न करतायत. ही तर वस्तुस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.